हा काय आमचाच विषय असेल, महाराष्ट्रभर सर्व शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे, वेगळी नाही. मग तो कांद्याचा शेतकरी असू देत, आंब्याचा असू देत, नाही तर वांग्याचा असू देत. मागण्या पुऱ्या होत नाहीत. वारंवार मागण्या करून, आंदोलन करून, पुऱ्या करून घ्याव्या धरणं करून, निवेदनं देऊन या मागण्या पुऱ्या होत नाहीत. शासन जेवढ्या प्रगल्भतेने, जेवढ्या तीव्रतेने म्हणा, मला शब्द नेमका आठवत नाही, त्या भावनेने सरकार तिकडे बघत नाही. आणि याला कारण आम्ही एकसंघ नाही. यावर्षी जे आंब्याचं नुकसान झालेलं आहे त्या नाही, तुम्ही प्रश्नावरच घ्या, डायरेक्ट प्रश्न. यावर्षी आंब्याचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात कृषी विभागाने, जिल्ह्याच्या कृषी विभागाने गावागावात जाऊन काही सर्वे काही केलेले आहेत का? काय तुमच्याकडे काय माहिती काय आहे का? कृषी विभागाने सर्वे केलेत, विद्यापीठानेही सर्वे केलेत आणि परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी आपापले सर्वे ठेवले आणि ऑन पेपर त्यांनी हे दिलं की यंदाचं उत्पादन 20% जमतेम आहे, असं त्यांनी ऑन पेपर रिपोर्ट केलं. कुठेतरी आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती अशा तसंच आपण जर पाहिलं तर आंबा निर्यातीसाठी कुठेतरी मोठा पेच प्रसंग उद्भवला आहे. एकंदरीत कोकणामध्ये सध्या काय वातावरण? युद्धाचा आंबा एक्सपोर्टवर परिणाम तर होणारच आहे, कारण आंबा जो एक्सपोर्ट होतो त्यातला मोर दॅन 70% अधिक आंबा हा आखाती देशाचाच निर्यात होतो. आणि मग आखाती देशामध्ये इतकी खराब परिस्थिती असताना आंबा निर्यातीवर नक्की परिणाम होईल. पण यंदा साधारण आखातामध्ये आंबा निर्यात होतो तो 1 एप्रिलच्या नंतर होतो. यंदा क्रॉप इतकं कमी आहे की निर्यातीला आधी आंबा फार उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. जो काही उपलब्ध होईल त्या आंब्याला जर युद्धसदृश परिस्थिती तशीच राहिली तर फटका बसेल. पण एकंदरीत ज्या प्रमाणात उत्पादन कमी आहे त्याचा विचार केला तर साधारणपणे कुठेतरी तुम्ही गणित पाहिलं असेल ना, बा एवढं उत्पन्न इतक्या अपेक्षित होतं त्या हेक्टरखाली, आता एवढंच आहे. या आकडेवारीमध्ये म्हणताना कसं बोलता येईल? हा प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीत बरोबर आहे. आता विद्यापीठाने की टक्केवारीवर मांडली की 20% उत्पन्न आहे, पण शेतकरी साधारणपणे जे काही मला भेटतात, मी वेंगुर्ला, मालवण, देवगडपासून राजापूरपासून अगदी अलिबागपर्यंत जाऊन आलो आहे. शेतकरी साधारण असं सांगतो, साहेब माझी 2,000 पेटी व्हायची दरवर्षी, 400-500 झाली तरी बरीच होईल. तर तो 20-25%च बोलतो आहे ना. 500 म्हणजे तो 20-25%च बोलतो. आणि सगळ्या शेतकऱ्यांचे साधारण उत्तर सेम आहेत की साहेब माझी काय खरेदी होती, हे होतं 10,000पर्यंत पेटी धरली होती, 2-3 हजारात आटपणार. हे त्यांचे सर्वे आहेत, त्याला सर्वे नाही म्हणत, तर त्यांचं जजमेंट आहे. पण शेतकऱ्याला आता स्पष्ट होतं बागेत जाऊन की आपलं उत्पन्न साधारण किती येणार आहे. पण जिल्ह्याचा विचार केला तर तुम्हाला साधारण अंदाज आहे ना, बघा 1,00,000-1,50,000 पेटी जिल्ह्याची होती, पण यावेळी 20% उत्पन्न कमी होईल. असं काय पेट्यांच्या हिशोबात जरा सांगितलं तर बरं, कारण नेहमी ते गुणदस्ता ठेवणार तुम्ही नेमकं समजत नाही, त्यामुळे शासनाला पण कळत नाही की नेमकं किती नुकसान झालं. म्हणजे पेट्यांच्या हिशोबामध्ये आपल्याकडे कुठेही रेकॉर्ड्स नाहीत, कुठल्याही विभागाकडे पण नाहीत आणि कुठेच नाहीत. आता फक्त मिळतो साधारणपणे अंदाज तो वाशीवरून मिळतो. वाशीच्या मार्केट यार्डमधून रोज जी इनवर्डची पावती बाहेर पडते की आलेला आंबा इतका, कोकणातून इतका, परराज्यातून इतका. ते यंदाची आकडेवारी जी आहे ती गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीमध्ये रोज 6,000, 8,000, 3,000 असे डाग मुंबईला होते. यावर्षी कधीही 70, 80, 100 पेटीच्या वर पेटी वाशी मार्केटला नाही आहे. इव्हन आत्तासुद्धा 500-600 पेटी वाशी मार्केटला आहे. ॲज अगेन्स्ट इतर राज्यातून येणारा माल साधारण 8,000, 6,000 असे आकडे आहेत. सध्याचा बदल पाहतात वातावरण रत्नागिरीतनं त्याच्यातनं जेमतेम 100-200 असतील. सध्या आताचं बदलतं वातावरण जर बघितलं ना, सध्या बागेमध्ये काय आंब्याची परिस्थिती काय? 10% आंबा आता आपल्या बागेतून शिल्लक नाही आहे. आंब्याची परिस्थिती म्हणजे पहिलं जे क्रॉप होतं ते क्रॉप नाही आहे. म्हणजे जो साईज आत्ता साधारणपणे बॉल साईज असायला हवा होता तो साईज नगण्य आहे. आता जो काही साईज आहे तो पोफळापासून आवळ्यापर्यंत एवढा आंबा आहे जो काही दिसतोय तो, की जो एप्रिल 20 नंतर एकदम सगळा होईल आणि तोही सर्व बंदरातनं एकदमच होईल. म्हणजे दरवर्षी जे देवगड पुढं असतं, देवगडच्या पाठोपाठ राजापूर असतं, राजापूरच्या पाठोपाठ रत्नागिरी असते, हे साधारण क्लायमेटनुसार असतं. जसं पाऊस आधी केरळात येतो मग आपल्या तसंच असतं. ती परिस्थिती यंदा नाही आहे. सगळ्या बंदरात शेवटच्या क्रॉपमधला ती थर्ड फ्लावरिंगमधलाच आंबा आहे. त्यांचा तो एक मिनिट त्यांचा जो प्रश्न आहे ना, साधारण आंबा किती पेटी होती, किती डाग होती, हा मार्केटचा आकडा आपला साधारण करतो. परंतु खाजगी विक्री केली जाते त्याची कुठेही नोंद नाही आणि तो आकडा कधीच मिळत नाही. एका बाजूला तुम्ही दरवर्षी या नुकसानीचा निसर्गाशी सामना करताय, दरवर्षी तुम्ही सांगता आपलं नुकसान होतं, पण दुसऱ्या बाजूला
मुळे लांजेकर हे मोठे आंबा व्यापारी तुमच्या सहभागी होत नाहीत, त्यांना नुकसान होत नसेल? हा प्रश्न त्यांना विचार. त्यांची मानसिकता ह्याचा प्रश्नाचं उत्तर मी काय कसं देणार? पण ते तुमच्यावर काय ऐकत नाही, व्यवसाय ऐकत नाही ना, आता एक लक्षात घ्या, आता मी सांगितलं 80,000 व्यावसायिक आहेत. आज रत्नागिरीत किती व्यवसाय? 100 आले. आपल्याकडे शेतकऱ्यांच्या तेवढीच, मी मागाशी बोलताना तुम्ही होतात की मला माहीत नाही, आपल्याकडे अनुयायी तो हा भागच नाही. तो आपल्यातला घाटाचा फरक आहे. आता सरकारकडनं काय तुमची अपेक्षा आहे? सरकारकडनं अपेक्षा आम्ही नोंदवली की आता आम्ही नेहमीसारखं कर्जमाफी, मागची थकबाकी वगैरे वगैरे काही न मागता जे काही यंदाचं मँगो क्रॉप लोन आहे, यंदा 25-26साठी दिलेलं मँगो क्रॉप लोन आहे, म्हणजे ज्याला CC म्हणतात, वर्षासाठी दिलेलं ॲन्युअल क्रॉप लोन, त्याच्यामध्ये भरघोस काहीतरी मदत आम्हाला करावी किंवा त्याच्यामध्ये रिपेमेंट शेड्यूल करावं किंवा त्याच्या रिपेमेंटसाठी काही आम्हाला टक्केवारीमध्ये पैसे द्यावे अशी आम्ही मागणी केली. ती साधारणपणे 360-370 कोटीची रक्कम आपल्या जिल्ह्याची असावी असा आमच्या संघटनांचा अंदाज आहे. त्या दिवशी साहेबांनी तिथे लिडिंग बँक, बाकीच्या बँक्स यांना आदेश दिलेत की अशा तऱ्हेचं तयार करा. पण मी तिथे हेही विषय मांडले की बाबा काही शेतकरी 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशी कर्ज घेतात, काही 3 ते 10 लाख घेतात, काही ते 10 ते 20 लाखामध्ये असतील. अशी एक वर्गवारी आधी मांडा, त्या वर्गवारीवरून नंतर आपण बसूया. पण शेवटी काय, शासनाशी बसून तुम्ही निगोशिएशन्स केली पाहिजेत. गेलं आणि म्हटलं मला हे द्या असं कोण देत नसतो. त्याच्यासाठी आकडेवारी मांडायला पाहिजे, पटवून द्यायला पाहिजे, परिस्थिती दाखवून द्यायला पाहिजे. त्यातनं काही ना काहीतरी आम्हाला मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि यावेळेला सुदैवानं जिल्हा पालकमंत्री याबाबतीत खूप सकारात्मक होते आणि त्यांना आम्हाला चांगल्या पद्धतीचं म्हणजे सकारात्मकतेनं संवाद साधलेला आहे. तेव्हा आम्हाला आशा आहे की ह्याच्या बाबतीत काहीतरी मदत मिळेल. त्यांना मी हे म्हटलं की तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतात, आमचाच प्रश्न नाही आहे. पण आपल्या जिल्ह्यातले प्रश्न हे यंदा गंभीर झालेले आहेत. जशी माझ्या व्यवसायात अशी परिस्थिती कधीही नव्हती, तर ह्या दृष्टीने आपण याच्याकडे बघावं. त्यांनी परत सभा लावलेली आहे, ही सगळी आकडेवारी प्रोड्यूस करायला सांगितलेली आहे. त्या आकडेवारीवर बसून बोलूया, 1 to 1 बोलूया, 4-5 जणच या, इतकी त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे.